तिचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेकदा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे नामा मने गाय दूध एक सार साधू निरंतर व्रते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे टाळी वाजून भजन करा विठाला विठ्ठला रे विठाला 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 हरे विठाला 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 विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पेटे तटे भीमरत्याम परम पुंडरीकाय धातुं मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारो प्रथम नमना पांडुरंगाकारो प्रथम नमना प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीव धरार्थावतारम कलंकांकते ज्योती कामोदे वक्त्रम खलानिशवादा पनोधार दक्षम समाधी स्मृतिं भज ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होई सकल विद्येंच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर राधे मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोदी जियो श्री वृंदावन कुवास संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी प्रस्तुत प्राप्त श्री प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगमान्य संत विश्वमान्य संत देवमान्य संत भगवान परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त श्री संत नामदेव महाराज
नामदेव महाराजांचा 4 चरणाचा अभंग डेकनी सेवेकरता गायला विठाला या अभंगामध्ये श्री संत नामदेव महाराज संत संगतीचं महत्व, संत संगतीचा महिमा आणि संतांची काही महत्वाची लक्षणे अभंगामध्ये प्रतिपादित करतात. बघा, जीवन जगत असताना नामदेवरायचं बोलणं, नामदेव महाराज म्हणतात, संत संगतीमध्ये एवढं सुख आम्हाला उपभोगायला भेटतं, अनुभवाला भेटतं, ते इतरत्र जगाच्या बाजारात कुठेही आम्हाला पाहायला भेटत नाही. महाराज ऐका, माझी वाणी अपुरी पडते त्या संत संगतीचं वर्णन करण्याकरता. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही देते. आपल्यासारखं जीवन संताचं नाही महाराज. हो, आपण मतभेद करतो. एखाद्या पाहुण्याला पाहायला गेलो, रामेश्वर महाराज आपलं सोडून द्या, या जर एखाद्या पाहुण्याला पाहायला गेल्या, हो मुक्कामाला जर राहण्याचा प्रसंग आलाच आणि दुसऱ्या दिवशी जर त्या बाईने साडी नेसवली नाही, द्यायची आग तळपायची आग कुठं जाती, मग पहा हे काय म्हणत्या, हो तिनं जर आपल्याला नेसवली नाही, त्या केअर सुनेला आपण कशी साडी नेसवायची. बरोबर एक नाही. माझा मुद्दा असा आहे, हो आपणा पारिखे नाही ते संत जीवन जर खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आपल्यासारखं संतांचं जीवन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणजे ज्यांच्या जीवनात मतभेद नाहीये त्यांना संत म्हणावं. म्हणूनच या कलियुगामध्ये श्रेष्ठत्व त्यांना दिलेलं आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये श्रेष्ठ जर कोण असेल तर ते संत आहेत महाराज. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये आम्ही गेलो पाहिजे. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. या मानवी देहाला आलेला प्रत्येक जीव, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, उंच असू द्या, ठेंगणा असू द्या, पशु असू द्या, पक्षी असू द्या, कोणीही असू द्या महाराज, हो प्रत्येक जीवाशी समसमाट वागणारी जात म्हणजे संतांची. बरोबर एक नाही. इह लोकी तोची, हो फक्त सर्वांगाचे कान करून तुम्ही कीर्तन ऐका बरं का. हो इह लोकी तोची सर्वाभूती सम, सम शब्दाचा अर्थ होतो हो सर्वांच्या ठाई, हो सर्वाभूती एक समान वागणारी जात म्हणजे संतांची. हो इह लोकी तोचे सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. त्यांच्या जीवनात भ्रम खऱ्या अर्थानं आपल्याला तुम्ही दलेच रगीन तेन घेऊन आले बाप्पा ऐका. हो नामा म्हणे गाय दूध एक सार. साधूचं जीवन कसं आहे महाराज, त्या गायीच्या दुधाप्रमाणे. गाय ज्या वेळेस दूध देते बाबा, त्यावेळेस कसं देते, कडू देते. बरोबर आहे ना. नाही, गाय ज्या वेळेस दूध देते महाराज, ती सर्वांच्या ठाई कसं देते, गोडच देते. कोणती गाय असू द्या, कोणती म्हणण्यापेक्षा ह्यामाडी गाय नाही बरं. आता जे लोक धंदा करतात ती गाय सोडून गावरान गिर गाय ज्या वेळेस दूध देते महाराज, त्यावेळेस ते देत असताना गोड देते. हो म्हणून खऱ्या अर्थानं साधूचं जीवन तसं आहे. पण अजून सुद्धा बरेचसे लोक असे बाबा की त्या गोड दुधाची चव बऱ्याच लोकांना खऱ्या अर्थानं उपभोगायला भेटत नाही. का, त्यांच्या जीवनातलं ते पाप आहे महाराज. हो मला सांगा, गोचिड त्याच ओव्यात राहतं गायच्या, पण त्याला अशुद्ध सेवन करण्याची सवय लागल्याचा परिणाम, हो त्याला चांगली सवय राहिलेली खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला भेटते. ज्ञानोबरायचे शब्द ज्ञानोबराय म्हणतात, दूध पवित्र आणि गोड त्वचेची या पदरा आड, आभेरोने गोचिड अशुद्ध काय सेवेती. हो अशुद्ध सेवन करण्याची सवय माणसाला एकदा लागली की चांगली सवय माणसाच्या जीवनातून निघून जाते महाराज. तसं जीवन त्या बरेचसे लोक असं महाराज, विषयांचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवाशी झाला. हो विषय उपभोगाची सव जीवायला लागल्याचा परिणाम जीवनात माणसाला दुःख उपभोगावं लागत असतं. मग आपल्याला जर दुःख नाहीसं करायचं असेल तर मग संत संगतीमध्ये खरं येणं गरजेचं आहे महाराज. विषयाच्या आरी गेलेला प्रत्येक पुरुष हा दुःखी महाराज. पतंगादिपी आलिंगन तेथ त्याची अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. माऊली ज्ञानोबराय बोलतात, पतंगाने जर दिव्यावर झेप घेतली तर त्याचं त्याच ठिकाणी अस्तित्व संपून जातं. तसं तुमचं आमचं जीवन आहे महाराज. आपण जर विषय उपभोगामध्ये जर अडकलो, खऱ्या अर्थानं आपलं त्याच ठिकाणी अस्तित्व संपल्यासारखं आहे. कबीर महाराजाचा दोहे, कबीर महाराज म्हणतात, पारमार्थिक दृष्टिकोनातून जग आंधळं झालं महाराज. आंधळ्या गाईला बछडा आहे काय आणि मेलं काय हे जसं दिसत नाही रामेश्वर महाराज, तसं पारमार्थिक दृष्टिकोनातून परमार्थ आहे काय आणि नाही काय असे बरेचसे लोक आहे महाराज. ऐका, कबीर महाराज म्हणतात, कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा, अंधी जैसे गाय बिछड़ाता सो मर गया, अंधी जैसे गाय बिछड़ाता सो मर गया, झूठे चाम चटाए कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. पण
या विषय उपभोगातून माणसाला जर खऱ्या अर्थानं बाजूला व्हायचं असेल तर संत संगतीचं खऱ्या अर्थानं आपण संत संगती करणं फार गरजेचं आहे महाराज. म्हणून असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न केला. विठाला विठाला. दरवर्षीप्रमाणे चालू असलेला आपला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा, बरोबर आहे की नाही? हो. आणि आजची खऱ्या अर्थानं काल्याची सेवा माझ्याकडे आली, बरोबर आहे ना? नाही, 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प परम भाग्याने माझ्याकडे आलं. ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेली सेवा हरिभक्तीपरायण महाराष्ट्रभर ज्यांचं नाव खऱ्या अर्थानं आपल्या ऐकायला भेटतं, पाहायला भेटतं, उपभोगायला भेटतं असे आदरणीय परमस्नेही परममित्र जिवलग मित्र आमचे रामेश्वरजी महाराजांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेली सेवा. आणि गुरुवर्य बाबांचा फोन झाला, म्हणजे महाराज तुमचा कोणता दिवस घालू? म्हणलं 10 आणि 13 सोडून कोणताही घातला चालतो. मग बाबा म्हणे तुमचा 6वा दिवस मी घालतो. म्हणलं काहीच अडचण नाही. गुरुवर्य नेवरे बाबांनी फोन केला. बाबांच्या माध्यमातून खरे प्रेम करणारी माणसं आहेत महाराजी सगळी, बरं का. आज या परिसरामध्ये आल्याच्या नंतर असं वाटत नाही बाबा की आपण बाहेर गावाला कुठंतरी गेलो. म्हणजे ज्या गावातून आपली सुरुवात झाली हो त्याच गावात आज कीर्तन करण्याचं भाग्य आपल्याला लागतं. याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असलं पाहिजे महाराज? म्हणजे भारत झालं, मोठं भारत झालं, हे भारत झालं, वानखेडा, कुसळी, अंधारी हे सगळे गाव आम्ही हाताखालून काढलेले. म्हणजे काय याच्या पकवाद वाजू बरं हो. नाही तर तुम्ही माझा हाताखालून कसे काढले हो, असं नाही महाराज. आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो रामेश्वर महाराज. आम्ही प्रेम करणारी माणसे सगळे. मी नेहमी म्हणत असतो प्रेमाच्या माणसाच्या संगतीत माणूस गेल्याशिवाय हो त्या प्रेमाची किंमत माणसाला कळत नसते. मी नेहमी सांगत असतो ऐका, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे मन में नहीं निर्मलता कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना क्या जाने जो प्रेम गली में. ऐका, जो प्रेमाच्या नगरात आला नाही ते प्रेमाची किंमत काय कळणार आहे महाराज. तसं या लोकांच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर खरी प्रेमाची जाणीव आपल्याला होत असते. म्हणून सर्वांच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ मंडळीचं सहकार्य म्हणून आज एवढा मोठा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपला कीर्तन महोत्सव पाहायला भेटतो. उपस्थित ज्यांनी गोड अशी चाल गायली महाराज, अशी महाराष्ट्राचं वैभव आमचे अमोलजी महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. हे सोपं नाही महाराज, गाणं वाजवणं तुम्ही जेवढं सोपं समजता तेवढं सोपं नाही बरे हो. या आता जरी बाबा आता याने एक चाल म्हटले ना, आता जर पुन्हा जर जेवायला लावलं याला तर अजून 2-2 4-4 चपात्या खातात हे लोक. खऱ्या अर्थानं म्हणजे कष्ट आहे, मेहनत आहे, त्याच्यात जिद्द आहे. म्हणून आज रामेश्वर महाराज असतील, अमोलजी महाराज असतील, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आमचे काकडा सम्राट, आमचे गुरुवर्य म्हणाला काही हरकत नाही. भुजंग बाबा म्हणजे मोठी मोठी माणसं आहे महाराज. हे बाबा सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत. आमचा भैया जय हरी वा. फक्त आड्यासारखे काही कुटाने करू नको म्हणजे झालं वा हो. आमचा काय नाव त्याचं, रुपेश भैया, त्याच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. निरागस व्यक्तिमत्व आहे महाराज, कोणाशी घेणं नाही, कोणाचं देणं नाही, काही नाही हो. रुपेश भैया सुद्धा आहेत, आमचे भैया सुद्धा आहेत. आमचे गजानन बाबा हो गोड पकवाद वाजवतात महाराज, नेहमी साथीला असतात ते आमच्या हो. पूर्वी भरपूर साथ केली गजानन बाबाने आमच्या. आणि काळे बाबाचं तर पाहायचं कामच नाही महाराज. पहा बरं, अजून या वयामध्ये एवढे गोड दिसतात काळे बाबा, त्या वयात कसे दिसत असेल, बरोबर एक नाही हा. म्हणजे बाबा सुद्धा कीर्तनाला उपस्थित. आणि खरं आहे महाराज, तुम्ही लक्ष द्या, एवढ्या वयामध्ये आज 2 घंटे उभं राहणं म्हणजे सोपं नाही बरं का गणेश गुरुजी, सोपं नाही महाराज. हे ज्याला जमलं त्याला अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं भगवंताच्या दरबारामध्ये उभं राहण्याकरता. आणि भगवंत शक्ती देत असतो महाराज. काळे बाबा सुद्धा उपस्थित आहेत. आमचे विष्णू महाराज, पाहायचंच काम नाही महाराज. तुम्ही आता पाठीशी आहे त्याच्यामुळे ताणच नाही मला, कोणी या आहे की नाही. बॉडी गिडी ताणच नाही आमच्या विष्णू महाराजाचा हो. त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. अमोल महाराज आहे, गोड ज्याचा आवाज आहे महाराज. 6-7 महिने जाऊन झाले फक्त बरं का हा. पण वारकरी संप्रदायाची परंपरा बाबांनी त्या कालामध्ये केलेल्या पुण्याची पोचपावती महाराज आजी. त्याच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आपले पोरं काय करते हे आपल्याला इथं सांगायचं काम नाही, पण खऱ्या अर्थानं
हो 5-6 महिने झाले जाऊन, तर एवढा गोड आवाज झाला महाराज त्याचा. अजून तर किती वर्ष जायचे. आमचा धर्मराज त्याच्या सुद्धा चरणी साष्टांग प्रणिपात करतो आमचे रामेश्वर महाराज. आणि आमच्या इकडे तर पाहायचंच काम नाही सोंग, आता फक्त कीर्तन पुस्तक पाहायचं काम नाही, आहे गे नाही करायचं फक्त. हो हा पहा बरं वातावरणच आहे महाराज. आणि गोड ज्यांचा सिस्टम ज्यांचं गोड आहे महाराज आमचे दत्ताभाऊ, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. ते ऑपरेटिंग करायला आहे. आणि आमच्या पवनदादाचं सगळं डेकोरेशन आहे महाराज, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. का मी नेहमी सांगत असतो, हे जर असेल तर कीर्तन होतं. हो आणि हे जर नसेल तर मग काहीच फायदा नाही. बरं एवढं लावून त्याला ऑपरेटिंग करता, आपलं ऑपरेटिंगच करता येत नसेल तर काय फायद्याचं आहे. हा म्हणून ऑपरेटिंग फार महत्त्वाची आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून हा भारतचा सप्ताह अख्ख्या जगात दिसणारे महाराज आमचे गणेश महाराज, हो फोटो स्टुडिओवाले, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांच्या चॅनलला सबस्क्रायबर करा बरं. हा हो जिथं जिथं लाईक करायची तिथं लाईक करा, पण जाता जाता घंटीचं बटन दाबायला विसरू नका फक्त. आमचे गणेश गुरुजी त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि महाराष्ट्राचं वैभव महाराज आज या परिसरामध्ये, खाली परिसरामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही कितीही पकवाद वाजू द्या, लोकांना आवडत नाही महाराज, पण आमच्या श्याम महाराजाचा पकवाद आम्हाला लोक उठून देतात, मग त्यांना बसवतात का, त्यांच्याकडे तो ताल आहे आणि त्या तालावर पोरं नाचतात. आमचे श्याम बाबा सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी एकदा साष्टांग प्रणिपात करतो. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा, वाजवा जरा. काय होतं तुटक तुटक टाळ्या वाजवल्या ना ते अपमान झाल्यासारखं वाटतं, त्याच्यापेक्षा वाजवलेलं नाही पुरत्या. विठाल 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 कोणी राहिलं नाही ना आता, राहिलं बी आता पुढच्या महिन्यात साकारात आहेच, आहे की नाही, त्याची काही चिंता करायचं काम नाही. हे किती बसलं पहा बरं. हा वराडीन कशा बसल्या, कशा टुकुमुकू पाहते पहा ना. हा याची संख्या कुठे जास्तच आहे महाराज. आपले कुठे ऊस तोडील गेले बाकीचे. हा ह्या पहा ह्या कुठंही पुढंची, भांडणाला पुढंची, कीर्तनाला पुढंची, भजनाला पुढंची, एका घराचे 2 घरं करायला पुढंची, कुठंही पुढेचे महाराज. IPS तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच सगळ्या गोष्टीत महिला मंडळ पुढे. फक्त ते एकाच गोष्टीत मागे, त्याला शेजाऱ्याच्या वावरात तुम्ही रोजान लावा, त्याची जर पात पुढे घेतलं आपण बदलून ठेवा. हो तेवढ्या गोष्टीत त्या मागे महाराज, नाही तर प्रत्येक गोष्टीत माय मावल्या पुढे. त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. मी नेहमी सांगत असतो बरं का, लक्ष द्या. परमार्थही एकनिष्ठतेचा आहे महाराज, आणि संसार सुद्धा एकनिष्ठतेचा आहे, बरोबर एक नाही. परमार्थ करत असताना हो एकनिष्ठतेनेच करतात, आणि संसार सुद्धा करत असताना एकनिष्ठतेने करतात. मी नेहमी सांगत असतो, ज्याची बायको चांगली आहे त्याचा संसार चांगला आहे. हो बायको संसार जर ज्याचा चांगला व्हावा असं वाटत असेल, त्याची बायको चांगली पाहिजे महाराज. सगळ्यात जास्त बायको दारुड्याला चांगली भेटते. दारुड्यासारखी बायको कोणाला चांगली भेटत नाही. हो कितीही मारू द्या, पण दुसऱ्या दिवशी कामाला हजर होते. हो आणि महाराजांना नुसतं डोळे वाटरून जरी पाहिलं तर 2 दिवस गोधडी ती अंगावरची काढत नाही. लय अवघड गोष्ट आहे महाराज. हो मी नेहमी सांगत असतो, एकनिष्ठतेचा परमार्थ ज्याच्या जीवनात आहे ना, त्याला चांगले दिवस यायला वेळ लागत नाही महाराज. फक्त एकनिष्ठता पाहिजे, परमार्थात सुद्धा एकनिष्ठता पाहिजे, आणि संसारात सुद्धा एकनिष्ठता पाहिजे. लक्ष द्या, या एकनिष्ठतेने भजन करतात, यांची निष्ठा आहे महाराज. आणि आपली काय आहे, निष्ठा निष्ठी. हो आपला तमाशा आला का आपलं तिकडे जातो आपण, कीर्तन आलं की इकडे, पण कोणत्या देवाची भक्ती करू द्या. हो श्रावण महिना आला की महादेवाची भक्ती, नवरात्र आलं की देवीची भक्ती. हो महादेवाला काय आवडतं, मी नेहमी सांगत असतो, परमार्थात फक्त भाव लागतो. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, असं नाही घ्या देवाची करावं लागते, कोणत्याही देवाची करा, परमार्थ हा भावना प्रधान. इथं फक्त भाव लागतो. तीर्थी भाव फळी म्हटलं महाराजांनी. या ठिकाणी फक्त तुमच्या अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे. तुमच्याकडे धन किती आहे, पैसा किती, संपत्ती किती, वैभव किती, सत्ता किती, हो या कशाची ज्या ठिकाणी गरज नाही, फक्त तुमच्या अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे. काही न लगे एक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाजी. हो एखाद्या वेळेस महादेवाला वाहण्याकरता जर तुमच्याकडं बेलाचं पान जरी नसलं, आणि जर तुम्ही बाबळीचा लिंबाचा पाला जरी भावनायुक्त अंतःकरणात जर पिंडीवर ठेवला ना महाराज, तरी तो देवाला पोहोचतो. फक्त भाव पाहिजे त्याच्याकरता. गिरीधर लाल तो भाव का भूका, जय हो. गिरीधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल तो भाव का भूखा, गिरिधर लाल तो भाव का भूखा, गिरीधर लाल तो भाव का भूका, गिरीधर लाल
भाऊ कोये सुनलेवा जागाऊ गोळे सुनलेवाला गिरीधर लाल तो भाव का भुका. फक्त इथं भाव लागतो. हो इथं कशाचीच गरज नाही महाराज. हो महादेवाच्या पिंडीवर तुम्ही भावनायुक्त अंतकरणाने बाबळीचा लिंबाचा पाला जरी ठेवला तरी सुद्धा तो देवाला समर्पित होतो. फक्त अंतकरणात भाव फार महत्वाचा आहे. काय आवडतं देवाला त्याला माहिती. बेलाचंच पान आवडतं. किती गोड भाव आहे का. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. काय आवडतं त्याला. बेलाचं पान आवडतं. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान. बेलाचं पान आवडतं महाराज. फक्त भाव लागतो. हा हो मी नेहमी सांगत असतो ज्याच्या अंतकरणात भाव आहे ना महाराज त्याला देव पावायला वेळ लागत नाही. बरोबर आहे की नाही. आज बरेचसे लोक आहे हो त्यांनी फक्त भावनायुक्त अंतकरणाने देवाला भजलं. हा देव त्यांना प्राप्त झाला. भाऊबळी आकळी हिरविना आकळी करतळी आवळी तैसहरी एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात ना निराकार हो न साकार हो भक्त की भाव नसित तदाकार हो. जसा भक्ताचा भाव असतो त्याप्रमाणे देव बनत असतो. म्हणून आपल्या बोली भाषेत म्हणतात भाव तिथं बोला बोला बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं बोला. भाव तिथं देव. पाप तिथं बोला ना. लाजू राहिले का तुम्ही. भाव तिथं देव पाप तिथं भेव आणि चिवडा तिथं शेव. भारतचा बाजार झाला नाही का अजून. हो म्हणजे भाव लागतो महाराज. भाव असेल तर सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. म्हणजे परमार्थात भाव निष्ठा आणि विश्वास पाहिजे. आणि संसारात प्रयत्न श्रद्धा आपले प्रयत्न मेहनत आणि जिद्द पाहिजे. संसारात प्रयत्न केल्याशिवाय यश नाही आपल्याला. बरोबर आहे की नाही. परमार्थात तुम्ही भाव ठेवा आणि संसारात प्रयत्न ठेवा. हो चांगले दिवस यायला वेळ लागत नाही. आज बरेचसे लोक आहे महाराज संसारात पहा तुम्ही. हो शून्यातून विश्व निर्माण करणारे लोक आपल्याला पाहायला भेटतील. ज्यांचं जीवन शून्य होतं त्यास ऐश्वर्य संपन्न झाले बाबा. हो आणि जे श्रीमंत होते त्याच तळागाळाला गेले का. त्यांच्या जीवनात कष्ट नाही. मंजिल उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती है. लक्ष द्या बरं. मंजिल उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती है. श्री पंखों से कुछ न होता हौसलों से उड़ान होती है. मंजिल पाने के लिए मंजिल ढूंढनी पडते. महाराजाच्या करता प्रयत्न फार महत्वाचे आहे. अपयश हा गुन्हा नाहीये. आपण ध्येयासाठी झटत नाही हा गुन्हा आहे. मला सांगा जोपर्यंत आपण प्रयत्नच करत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला साध्य होत नाही. असाध्य ते साध्य हरिदासायास जय हो. असाध्य ते साध्य असाध्य ते साध्य हरिदासायास असाध्य ते साध्य जोरदार. वा गोड. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. जगातली कोणतीही गोष्ट असू द्या प्रयत्न जर माणसाने केला
तर ती माणसाला भेटायला वेळ लागत नाही महाराज. म्हणून कोणतेही प्रयत्न, पखवाद वाजवा, गायन करा, कोणतीही आज शूटिंग काढतात महाराज, याच्यासाठी प्रयत्न फार महत्त्वाचे. माणसाला जे साध्य माणसाने जीवनात हे केलं, साध्य करायचं जर म्हटलं, त्याला साधन सुद्धा तसं करावं लागतं. तुम्ही जोपर्यंत साधनाचा अवलंब करत नाही तोपर्यंत साध्य सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्याच्याकरता प्रयत्न फार महत्त्वाचे महाराज. हो, मलाही माहिती आहे संसार पूर्ण होत नाही, बरोबर आहे की नाही? संसार कोणाचाच पूर्ण झाला नाही महाराज. राजा रावणाचा संसार पूर्ण झाला नाही. तुमच्या आमच्याकडून होणार आहे का? राजा रावणाची जर आपण श्रीमंती पाहिली ती किती श्रीमंती होती? शुद्ध कांचन कोटी घरे ज्याची, काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. म्हणजे त्याच्या घराला सोनं होतं बाबा, आपलं घरात सोनं आहे. एवढी संपत्ती असून सुद्धा त्याचा जर संसार पूर्ण झाला नाही तर तुमच्या आमच्यासारख्याचं 1 एकर 2 एकर कुठे घेऊन बसले. किती बायका होत्या राजा रावणाला? 80,000 बायका होत्या. आपल्याला किती आहे? एकच आहे, बरोबर एक नाही? हो, मला सांगा, 80,000 बायका असून सुद्धा कोणालाच कशाची कमतरता नव्हती. आणि आपल्याला एक असून सुद्धा तरी सुद्धा त्याला काहीच आणता येत नाही आपल्याला, बरोबर एक नाही? आपल्याला एकच आहे, पण तिनंच आपल्या फासुड्या उघड्या पाडल्या. दुसरी जर केली तर रामनाम सत्यचे महाराज. दुसरीचा विचार सोडून द्या, आता पहिलीच भेट्याना, एकच भेट्याना महाराज, दुसरी कुठून करता? आज बरेच लोक परेशान आहे. 1000 पोरं आहे आणि 900च पोरी, बाकीचे कुठं कुंभमेळा सोडायचे का ते? म्हणजे किती अवघड परिस्थिती झाली. ज्या वेळेस पूर्वीचा काळ जुना होता बाबा, जर पोरगी पाहायला गेलं तर कमीत कमी एका दिवसात 10 पोरी पाहून घरी यायचं, पण तरी त्याला पटत नव्हती. या अशी जे ती काळीची, ती हेकणीचे, कोणती गोरीचे, कोणती काळीचे, म्हणजे कोणत्याच पोरीला तो म्हणजे असं नाव ठेवल्याशिवाय राहिला नाही. पण आता जर त्याला विचारलं ना, पोरगी कशी पाहिजे, ते म्हणतो कशी का अशा ना, फक्त जिवंत पाहिजे. कशी असली चालते, फक्त जीव पाहिजे तिच्यामध्ये. ती काळी असू द्या, गोरी असू द्या, एकणी असू द्या, कशी असू द्या महाराज, फक्त जीव पाहिजे. पूर्वीचा काळ लय गोड होता. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस पोराच्या बापाची चालती होती ना बाबा, त्यावेळेस पोरीचा बाप म्हणायचा आमचं लेकरू तुमच्या पदरात घ्या. हो, त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचा तुम्ही कुठं, आम्ही कुठं. आता बळ जे हरी घालतो, जे हरी तो पण पुढच्या घरी यंदा नांदीच नाही लागायचं. म्हणजे मोठी अवघड गोष्ट झाली महाराज. म्हणजे मला सांगायचं एवढा मुद्दा आहे, राजा रावणासारख्या माणसाकडून सुद्धा संसार पूर्ण झाला. तुका म्हणे ज्याची संपदा आहे वडी, सांगा ते कबडी नाही, सांगा ते कबडी केली नाही, सांगा ते कबडी केली नाही. एवढी संपत्ती असून सुद्धा 1 रुपया सुद्धा संघ गेला नाही महाराज. माझा मुद्दा असा आहे, प्रतिज्ञा केल्या रावणाने स्वर्गात जायला शिडी लावीन, बरोबर एक नाही? दुसरी प्रतिज्ञा होती रावणाची, समुद्राचं पाणी गोड करीन. तिसरी प्रतिज्ञा होती रावणाची, सोन्याला सुगंध. आणि मला सांगा, स्वर्गात जायला शिडी का पोराव? आहे का शिडी स्वर्गात जायला? नाही. समुद्राचं पाणी गोड झालं का? नाही झालं अजून. बरं, सोन्याला सुगंध आला का? तुम्ही म्हणता सोनंच मी पाहिलं नाही, सोन्याला कुठून सुगंध येईल? मला सांगा, तुमच्या गळ्यात जे सोनं माय, बोला, आला कधी सुगंध? आजी मोठी माय, ह्या मोठी माय पुढच्या, आला सुगंध कधी सोन्याचा? नाही आला. मग मला सांगा, जर सोन्याला आजपर्यंत सुगंध नाहीये, समुद्राचं पाणी गोड झालेलं नाहीये, स्वर्गात जायला शिडी नाहीये, मग एवढा श्रीमंत रावण, एवढा विद्वान रावण, त्याच्यासारख्याकडून जर संसार पूर्ण झाला नाही महाराज, तर तुमच्या आमच्या सारख्याचं काय घेऊन बसला? विठाला विठाला पण संसारात राहत असताना आहे त्या अवस्थेमध्ये समाधानी राहणं, याच्यात खरा आनंद आहे महाराज. आपली झोपडी ना आनंदाची, दुसऱ्याचा बंगला का आपल्या काय फायद्याचा आहे महाराज? कितीही कमवा तुम्ही, हो, दुसऱ्याने पण आपलं असं झालं. आज समाजाचा जर सर्वे जर आपण केला, समाज दुसऱ्याच्या सुखाने जेवढा दुःखी बाबा, तेवढा दुसऱ्या स्वतःच्या दुःखानं सुद्धा नाही महाराज. दुसऱ्याचं सुख पाहायला गेलं दुःख होतं. दुसऱ्याने बंगला बांधला त्याच्या पोटात गोळा उडतो. दुसऱ्याने गाडी घेतली, हो, याला कस तरीच व्हायला लागतं, बरोबर एक नाही? म्हणजे समाज असं आहे महाराज, दुसऱ्याचं सुख पाहिलं की माणसाला दुःख होतं. पण मी नेहमी सांगत असतो, आपली झोपडी जरी असली, पण तिच्यात जर झोप आपल्याला सुखाची लागत असली ना, त्याच्यासारखा आनंद आहे जगाच्या पाठीवर कोणताच नाही. पण ते बंगल्यातल्या माणसाला जाऊन विचारा, त्याला झोप आहे का? त्याला 2-2 गोळ्या खाऊन झोपावं लागतं. पण आपल्या झोपडीमध्ये आपल्याला आनंदाने जर झोप येत असेल, तर याच्यासारखं समाधानी जीवन कोणतं आहे? तुकडोजी महाराजांनी म्हणावं, किती आनंदी आनंद
या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद भूमीवरी पडावे आकाश पांघरावे पायाकडे पहावे या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या आपली झोपडी आहे महाराज, पण आनंदाने जर सुखाने झोप लागत असेल तर ती आपल्या कामाची आहे. पण मी नेहमी सांगत असतो, संसारात प्रयत्न करत राहा, जिद्द मेहनत आणि कष्ट. हो, जगाच्या पाठीवर ज्याने कष्ट केले त्याचं विश्व निर्माण झालं. हो, देवाच्या मनात आलेली गोष्ट देव कधीही पूर्ण करू शकतो, बरोबर आहे की नाही. आज तळागाळाला गेलेली माणसं आज त्यांचं वैभव झालं महाराज, वैभव तयार झालं. पण आज ज्यांचं वैभव होतं ते तळागाळाला आले का? देवाच्या मनात आलं. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, देवाच्या मनात आलेली जी गोष्ट आहे ती कधी देव नाहीशी करू. ज्ञानोबराय म्हणतात, पालटे श्रीमंतीचा कळसू. म्हणजे एकदा जर कळट उलटा व्हायला सुरुवात झाली की त्याला वेळ लागत नाही महाराज. देवाच्या गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण व्हाले तो जगाते चालिता ऐसा समर्थ ब्रह्मांडाचा धनी. जगा आपल्या देवाच्या मनात आलेली गोष्ट देव कधीही पूर्ण करू शकतो, फक्त देवाच्या मनात यायला पाहिजे महाराज. जरी होय राहना रंग त्याचा, जरी होय मस्तकावरती हात ठेवला तर आपलं जीवन बदलायला वेळ लागत नाही. मागे पुढे उभा राहे संभाळित आणि आघात निवार आहे. देवाच्या मनात यायला पाहिजे महाराज. असं म्हणतात, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकिलेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार. पुण्यवान असणारा पाताळा लिहून घातला. फक्त देवाच्या मनात यायला पाहिजे. म्हणून कष्ट, मेहनत आणि जिद्द, भीक मागून जगण्यापेक्षा कष्ट करून जगा, त्याच्यात खरा आनंद आहे. म्हणून संसारात प्रयत्न करा, मेहनत करा, कष्ट करा, त्याच्यासारखा आनंद जगाच्या पाठीवर कोणता नाही. पण मी नेहमी सांगत असतो, समाज जर आळशी कशाने बनवला असा तर मोबाईलला बनवला महाराज. आज मोबाईल एकदा माणसाने हातात घेतला की त्याला काही सुचत नाही आपण काय करतो आणि काही नाही, काही समजत नाही माणसाला. कोण काय बोलतं, कोण काय म्हणतं, याच्याकडे त्याचं काहीच लक्ष राहत नाही. फक्त मोबाईल, करवर कर खाली, करवर कर खाली, म्हणजे अवघड गोष्ट झाली. तुम्ही मोबाईल उघडा, मोबाईलमध्ये एवढंच आपल्याला पाहायला भेटल, नांद करतो का, नांद करते का, नांद करतो का, नांद करते का, एवढंच ऐकायला भेटल महाराज. मोबाईलला येडे केले लोक, येडे, चांगले येडे झाले. येडे तर येडे झालेच, पण चांगले सुद्धा येडे झाले महाराज. हो, नांद करतो का, नांद करते का. मी नेहमी सांगत असतो, नांद करतो का, नांद करते का, याच्या नांदी लागल्यापेक्षा देवाच्या नांदी लागा, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हो, म्हणून जीवन जगत असताना मोबाईल मध्ये चांगलं बी आणि एक वाईट बी. हो, एक विनोद आला ध्यानात म्हणून सांगतो. एका पोराने एका पोरीला मेसेज केला, लक्ष द्या बरं. एका पोराने एका पोरीला मेसेज केला, हसत असतील तर हसू पाठव, रडत असतील तर हसू पाठव, झोपलेली असतील तर स्वप्न पाठव, जागा असतील तर शुभेच्छा पाठव. हो, ती पोरगी त्याच्यापेक्षा गेलेली होती महाराज. ती होती भांडे घासत.
मग तिने काय म्हणावं, ती म्हणे भांडे घासू राहिले खरकट पाठवू का. मला सांगा, मोबाईल चांगलाही तेवढाच आहे आणि वाईटही तेवढाच आहे. म्हणून मोबाईलच्या नांदी लागत बसू नका. जीवनाचं सोनं जर माणसाला करायचं असेल तर देवाच्या नांदी लागायला शिका. संत प्राप्ती करता, देव प्राप्ती करता माणसाने वेळ झालं पाहिजे महाराज. किती संकट येऊ द्या जीवनात, पण संकट आल्या देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव भारत कर ऐका. लोग तुम्हारा भजन छुड़ाने का व्रत लिए बैठे, मर जाओ लेकिन भजन मत छोड़ो. संकट किती येऊ द्या, मस्तक जरी फुटलं, शरीर जरी तुटलं ना, तरी भजन सोडू नका महाराज. भजन फार महत्वाचं आहे. संत प्राप्ती करता, देव प्राप्ती करता माणसाने वेळ झालं पाहिजे. जोपर्यंत माणसाजवळ देव आहे तोपर्यंत देवाची किंमत माणसाला कळत नाही. एकदा जवळचा देव माणसाच्या निघून गेला की माणसाला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. काय अवस्था होती भक्ताची महाराज. हो, किती भावगोडी ऐका. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, रामाविन जीव व्याकुळ होतो, रामाविन जीव व्याकुळ होतो, सुचत नाही का कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. जवळचा देव निघून गेल्याच्या नंतर माणूस व्याकुळ होतो बाबा. माणसाला कशाच ध्यान लागत नाही माणसाचं, म्हणजे कामातही ध्यान लागत नाही, कोणत्याच गोष्टीमध्ये ध्यान लागत नाही. पण ध्यान लागावं असं जर आपल्याला वाटत असेल ना, मग देव आठवायला शिका. विठाला विठाला देव आठवतो ना, आठवत नाही असं नाही. प्रत्येक माणूस देव आठवतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर. दुःख आलं की माणूस देवाला आठवतो. आणि एकदा दुःख माणसाच्या जीवनात निघून गेलं की मग देवही कुठं जातो मग त्यालाही त्याचं समजत नाही महाराज. जोपर्यंत भारतचे लाईट दिसत नाही तोपर्यंत राम 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 राम, बरोबर आहे की नाही. एकदा भारतचे लाईट दिसायला लागले मग याचा रामही कुठं जातो आणि श्यामही कुठं जातो हे तर यालाच माहीत राहत नाही. म्हणून जीवन जगत असताना तुम्ही देवाला आठवणं फार महत्वाचं आहे. 5 पक्वान्नाचं जर जेवण असलं, किती सुंदर जेवण होतं आज. भजे काय, वरण, अजून भुकटा, अजून काय होतं, जिलेबी, अजून भात, म्हणजे बरेचसे आयटम होते. अजून तुमच्या तोंडाला पाणी येऊ देऊ नका फक्त, म्हणजे झालं. हो, एवढं जेवण झालं महाराज. असं वाटत होतं की त्याचं अंग टाकावं. आम्ही मामाकडं मामीकडे गेलो ना बाबा, असं वाटत होतं याच पलंगावरच अंग टाकावं. गादी बी त्याने एवढी सुंदर मोठलोट आणली होती. हो ऐका, माझा सांगाचा भाव एवढाच आहे महाराज. अन्नदान करणारा सुद्धा जो माणूस आहे त्याला एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. मला सांगा, एक शीत जर अन्नदान केलं तर कोटी कुळाचा उद्धार होऊ शकतो. आज तर त्या ठिकाणी किती लोक जेवले महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. म्हणजे अन्नदान सुद्धा फार महत्वाचं आहे. सप्त्यामध्ये अन्नदान करणं फार महत्वाचं आहे. मी सांगत होतो 5 पक्वान्नाचं जेवण माणसाला जवळ असल्याच्या नंतर देवाची आठवण माणसाला होत नाही. पण ज्या वेळेस कोरडी भाकर खायची वेळ येते की नाही माणसावर, त्यावेळेस देवाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवाची आठवण सुखामध्येही करा. चालले भाऊ, राम राम तर करून जा जाता जाता. तुम्ही लय चालले बघ की ज्याच्यात हात घालून लगे विढाला विढाला हरी हरी. तुम्हाला जायचं कोणाला? हो, असेच बसा. माय कीर्तनाचा नियम आहे बाबा. फक्त द्वारात बोलायचं तुम्ही, कोणी बोलायचं नाही, कोणी झोपायचं. जर द्वारात बोला ना, तुम्ही जेवण केलं नाही का, कोणी बोलायचं नाही, कोणी झोपायचं नाही, कोणी भजन करायचं नाही. असेच बसा फक्त. विठाला विठाला भजनही करायचं महाराज. देवाला आठवा. इथं आपला मुद्दा होता. गाडी कुठे जाऊ द्या, तिथं डेपोतच येणार, ती कुठे जाऊ द्या तुम्ही. कारण माझे पानं संपले की बरोबर थांबणार मी, चिंता करू नका तुम्ही. 10:30 तुम्हाला गोदडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे. लक्ष द्या, देवाला आठवणं फार महत्वाचं आहे महाराज. आज एकदा भगवान परमात्माने गोपाळ खेळत असताना किती भाव गोडे. लक्ष द्या, भगवान परमात्मा आणि गोपाळ खेळत असताना एकदा भगवान परमात्म्याचं नख एका गोपाळाला लागलं बरं का. लागल्याच्या नंतर देवाने सांगितलं, हे गोपाळा, तो जोपर्यंत तुझी जखम बरी होत नाही ना तोपर्यंत तो खेळायला यायचं नाही. एकदा जखम बरी झाली की मग तो खेळायला यायला काही हरकत
नाही, त्यावेळेस महाराज 2 महिन्याच्या नंतर गोपाळ खेळायला आला. आल्याच्या नंतर गोपाळाला भगवान परमात्म्याने विचारलं, देवाने विचारलं, गोपाळा अरे 2 महिने झाले तुझी जखम का बरी झाली नाही? त्यावेळेस गोपाळाने दिलेलं उत्तर फार गोड आहे महाराज. गोपाळ म्हणतो, देवा हो जखम बरी होत आली की हिच्यावरचं टलपर मी बाजूला काढायचो, हो आणि टलपर बाजूला काढलं की याच्यातून रक्त यायचं, आणि रक्त जर आलं की तुझी आठवण मला व्हायची, तुझी आठवण झाली ना देवा सगळं दुःख मी विसरून जायचो. याला खऱ्या अर्थानं भाव म्हणतात, याला देव आठवणं म्हणतात. लक्ष द्या हो, प्रत्येकाला वाटतं महाराज हो देव आठवला पाहिजे, पण देव आठवत असताना तुम्ही दुःखामध्ये आठवा, हो तुम्हाला सुखाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. विठाला- आठवीन पाय आठवीन पाय आबाचा नवस आठवीन पाय आम्हा नवस आठवीन पाय आम्हा नवस रात्री दिवस पांडुरंगा रात्री दिवस पांडुरंगा आठवीन पाय आम्हा नवस आठवीन पाय टाळी वाजवा, टाळी. टाळी का वाजवायला सांगतो मी, तुमच्या झोपा तरी उडून कमीत कमी, कारण थंडीचे दिवस आहे, तुम्ही लय रेगीन ते घेऊन आलात. एकदा भजन करा जोरदार माय मागा. हो तुमची संख्या जरा जास्त आहे. पहिली माझी ओवी ग ज्ञानोबाला गाईन, म्हणा ना, ज्ञानोबाला गाईन मी आळंदीला जाईन. दुसरी माझी ओवी ग तुकोबाला गाईन, तुकोबाला गाईन मी देहूला जाईन. तिसरी माझी ओवी ग पतिदेवाला गाईन, पतिदेवाला गाईन मी डोक्यावर दळण देईन. काय झालं, हुकलं का? असं असलं की बरं वाटतं महाराज माणसाला. बाबा नाही नाही हो, ते येडं आहे का? ते आपल्याला येडं करायला बसले, बरोबर आहे की नाही? मला सांगा, कोणत्या बायकोना नवरा ताळ्यावर ठेवला? हा, कोणाचंच ऐकत नाही महाराज. नवरा फक्त बायकोच ऐकतो. तिने डोळे जरी वाटारले ना मोठा अवघड आहे. हो, पूर्वी लोक बायका म्हाताऱ्या माणसाला भेट होते. आता हे मिशा गिशा कशा टाईट होते म्हाताऱ्याच्या, असा मिशाचा आकडा जरी पिळाला तर बाई भेट होती बाबा. पण आता मिशाच ठेवलं नाही का, आता बायकोच भेट नाही, मिशा ठेवून करायचं तरी काय? हा म्हणजे लय अवघड झालं महाराज. हो, असं असलं की बरं वाटतं तुम्हाला. आता आम्हालाच पंचायत पडी सांगावं तरी काय नेमकं. विठाला विठाला मावशी चालल्या काय, कोण मावशीला काही पटलं नाही कीर्तन. जाऊ दे जाऊ दे, झोप आली असं द्यायला. ऐका, माझा मुद्दा इथं होता महाराज की माणसाला सुख पाहिजे या अभंगाकडे आपल्या. हो, जीवन जगत असताना स्त्री असू द्या पुरुष असू द्या कोणी असू द्या, प्रत्येक माणूस दिवसाची रात्र हाडाचं काळं रक्ताचं पाणी, हो सगळ्या गोष्टी याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात घालतो. कशा करता? सुखा करता, बरोबर आहे की नाही? मग एवढे जर प्रयत्न आपले सुखा करता चालले, हो कोणालाच वाटत नाही की मला दुःख प्राप्त व्हावं. मजला की दुःख व्हावे ऐसे कोणी भावे नाजिवे, न प्रार्थिता दुःख पावे, न संभवे स्वतंत्रता. महाराज म्हणतात की मला दुःख प्राप्त व्हावं असं कोणालाच वाटत नाही. कोणाला वाटतं दुःख प्राप्त व्हावं? बाबा झोपले काय? वाटतं दुःख प्राप्त व्हावं आपल्याला? हा, रागता येत नाही तुम्हाला पण? हो, नाही वाटत महाराज, कोणालाच वाटत नाही की मला दुःख प्राप्त झालं पाहिजे, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाची अपेक्षा आहे सुख मिळवण्याची. हा, पण मला सांगा, प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे,
पण त्याच्या घरी मुक्कामाला दुःख आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही कितीही सुखाचे प्रयत्न करा, हो कुठेही जा महाराज, हो किती श्रीमंत असू द्या, कितीही गरीब असू द्या, त्याच्या जीवनात दुःख आल्याशिवाय पर्याय. मला दुःख, सुख आणि दुःख या दोन्हींचं समन्वय म्हणजे जीवन आहे महाराज. जर दुःख नुसतं सुखच जर जीवनात माणसाचे असतं तर दुःखाची किंमत माणसाला कळालीच नसती, आणि नुसतं दुःख जर असतं तर सुखाची किंमत माणसाला कळाली नसती. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक माणूस सुखाच्या अपेक्षेने जीवन जगतो. मग या जगाच्या बाजारात जर त्याच्यासाठी जर धावपळ आपली चालली, मग या जगात सुख नाही का? बरोबर आहे की नाही? हा प्रश्न आहे ना. जगात सुख नाही का? जगात सुख आहे महाराज, मग मिळत का नाही? त्याचं कारण असं आहे, रात्रंदिवस तळमळ ते धावपळीत आपण सुखा करता, पण मिळत का नाही? त्याचं कारण असं आहे, जिथं सुख आहे तिथं आपण जायला तयार नाही, आणि जिथं सुख नाही तिथं आपण गेल्याशिवाय राहत. कोणी अपेक्षा करतं महाराज, बाबा तुमचा नातू घ्या, 4-2 वर्षाचा नातू आहे, त्याला तुम्ही मंदिरात घेऊन जा, पण देव देव बाप्पा करा असं म्हणा तुम्ही त्याला. हो ते काय म्हणतं, फक्त याच्याकडे लक्ष द्या. ते म्हणतं देव बाप्पा सुखाचा ठेव. मला सांगा, त्याला सुख आणि दुःख काय कळतं? काहीच कळत नाही महाराज. हो त्याला खोकला जरी आला तर माणूस चिखलीला घेऊन जातो, लयच तापलं तर लगे बुलढाणा, हो नाही तर मग लगे कुणीकडे घेऊन जातो. म्हणजे तळ हाताच्या फोडासारखं माणूस त्याला जपतो, म्हणजे माणूस त्याला रडू सुद्धा देत नाही. म्हणजे तळ हाताच्या फोडासारखं त्या पोराला जपतो. मला सांगा, त्याला का कोणाची बहिणीची भावभीज करायची का कोणचं काय करायचं? काहीच गरज नाही महाराज. पण तरी सुद्धा देवाकडे का सुखाची अपेक्षा करतो ते त्याचं कारणच एवढं आहे महाराज. ज्या संसारात त्यांनी जन्म घेतला, ज्या मायबाबाच्या पोटी जन्म घेतला ना, तो संसाराचं मूळच दुःख आहे. दुःख बांधवडी आई हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. मग सुखाच्या अपेक्षेने जर माणूस जीवन जगत असेल, तर मग सुख जर माणसाला पाहिजे असेल तर सुखाकरता काय करा? संगत करा. कोणाची? संत संगतीचे काय सांगू सुख, 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 आपण बारीक नाही देते, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण बारीक नाही देते, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण बारीक नाही देते, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण बारीक नाही देते. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. साधू थोर. वा वाजवून जोरदार, लच भारी चाल म्हणले हो तुम्ही. हा डोलायला लावले लोक. बरोबर आहे की नाही? संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही ते. मला सांगा, नामदेवराय म्हणतात, संताच्या संगतीमध्ये जेवढं सुख आम्हा अनुभवाला भेटतं तर इतरत्र जगाच्या बाजारात कुठेही भेटत नाही. ज्ञानोबराचे शब्द आहे महाराज. सुखाची जर अपेक्षा प्रत्येक माणसाला असेल तर सुखाकरता माणसाने प्रयत्न केले पाहिजे. हरपला न देखीजे तवतयाचा मार्ग न सांडीजे, तृप्ती होता न लोटीचे भाणे जेवी. जोपर्यंत हरपलेला माणूस सापडत नाही ना बाबा, तोपर्यंत आपले प्रयत्न थांबवायचे नाही. बरोबर आहे? जोपर्यंत हरपलेला माणूस सापडत नाही तोपर्यंत प्रयत्न थांबवायचे नाही. जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत पुढचं ताट लोटायचं नाही. आणि एकदा पोट जर भरलं मग दुसऱ्याने बळजबरी जर खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तरी खायचं नाही. जोवरी अर्जुना हा बोधू भेटे ना म्हणा, तो तयाची साधना बजावे लागे. मग जोपर्यंत आपल्याला साध्य जर प्राप्त होत नाही तोपर्यंत साधनाचा अवलंब माणसाने करायचा नाही. मग आपलं साध्य आहे जीवनात सुख मिळवणं. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाचं साध्य काय आहे? सुख मिळवणं. मग सुख कोणाकडे? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. आपुला तो एक
सुख नोये तेरे बिना जीवा सुख नोये रती माईके दुःखाची रती माईके दुःखाची रती माईके दुःखाची रती रती माईके वाजवण टाळी. आपुला तो एक देव करून घ्यावा. मला सांगा, जर सुख जर माणसाला जीवनात प्राप्त करायचं असेल तर मग काय करा? महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नव्हे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही करायला असाल तर येरते मायके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. ती आधी नव्हती आणि अंताला सुद्धा राहणार नाही. म्हणून देव आपलासा करणं फार गरजेचं आहे महाराज. मग सुखासाठी जर आपले प्रयत्न चालले, हो सुख वसे याची ठाई बहुपाई संताच्या चरणाजवळ सुखे. मग सुखाकरता जर आपले प्रयत्न चालले तर नामदार म्हणतात तुम्ही संगती करा. कोणाची करा? तर संतांची करा महाराज. मी नेहमी सांगत असतो, संतांचे जेवढे उपकार आहे बाबा आपल्यावरती तेवढे कोणाचेच नाही. देवाचे सुद्धा नाही, कारण देव हा स्वार्थी आहे. देव स्वार्थापटी उपकार करतो महाराज. हो, देवाला जर उपकार जर करायचे असते तर पांडवावरतीच उपकार केले देवाने, कौरवावरती सुद्धा करायचे असते महाराज. पण संताची जात आहे, सज्जनावर तेवढेच उपकार करतात आणि दुर्जनावर तेवढेच उपकार करतात. देव महाराज एक तर येतो दुर्जना करता, नाही तर सज्जना करता. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्य. देवाचा अवतार आहे महाराज. एक तर सज्जना करताय, नाही तर दुर्जना करताय. हो, देवाचा अवतार एक तर राधे करताय, एक तर कंसा करताय. देवाचा अवतार एक तर हनुमंतराय करताय, नाही तर रावणा करताय. बरोबर एक नाही? म्हणजे देव अवतार घेतो महाराज, एक तर सज्जना करता आणि एक तर दुर्जना करता. पण संत अवतीर्ण होतात या जगामध्ये ते कोणा करता होतात? हो, सज्जना करताही होतात आणि दुर्जना करताही होतात. पण दुर्जनातला दुर्जनपणा घालून ज्यांना सज्जन बनवतात त्यांना संत म्हणतात. हो, देव फक्त सज्जन आणि दुर्जन याच्याकरता देवाचा अवतार आहे. पण संत ज्या वेळेसच्या पृथ्वीतलावरती अवतीर्ण होतात त्यावेळेस दुर्जनातला दुर्जनपणा घालवतात आणि त्यांना सज्जन बनवतात, त्यांना संत म्हणतात. म्हणून संत तुम्हा आम्हाला जागा करतात. आता जागा हे आता जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा जागा हे आता जागा जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा निजल्या नाडून बागा. हे आता जा, हे आता जा, हे आता जा, आता जागा भाई नो जागा. आता जागा हे आता जागा जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा हे आता जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा संत तुम्हा आम्हाला जागा करता. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. ओ भावे चरणी ठेवी माता, चुकवी व्यथा जन्माच्या. हो, जन्मांतरीचा व्यथा जर जीवनात चुकवायचं असेल तर मग तुम्हा आम्हाला जागा होणं फार महत्वाचं आहे. म्हणून संतांचे जेवढे काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागवी दे. संता एवढे उपकार या जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही. आणि जेवढे संत या भारत देशात झाले महाराज तेवढे कुठंच नाही झाले. हे तुमचं आमचं भाग्य आहे महाराज.
की तुम्ही आम्ही जन्माला आलो एका भारत देशामध्ये आलो, बरोबर एक नाही? या भारत देशाची माती एवढी पवित्र आहे बाबा, ही जर कपाळा लावली तर आपला देह पवित्र होतो. एवढी पवित्र माती या भारत देशाची आहे. व मी नेहमी सांगत असतो, जेवढे संत या भारत देशात झाले तेवढे कुठंच नाही झाले, बरोबर एक नाही? त्याच्याही पेक्षा आहे का, जेवढे संत या महाराष्ट्रात झाले तेवढे कुठंच नाही झाले. आणि जेवढे संत मराठवाड्यात झाले ना महाराज, तेवढे कुठंच नाही झाले. आणि त्या मराठवाड्यातलं तुम्ही आम्ही माणसं आहोत, बरोबर एक नाही? देश किती पवित्र आहे महाराज आपला. पवित्र ते कुळ पावन तो दे, पवित्र ते कुळ पावन तो दे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतनी. हो, एवढा पवित्र देश महाराज आपला, एवढा पावन देश. आणि त्या पावन देशातले तुम्ही आम्ही माणसं आहोत. किती भाग्य आहे महाराज आपला की त्या देशामध्ये आपला जन्म प्राप्त झाला. आपल्या देशाचं जर वर्णन आपण करू पाहायला गेलो तर खऱ्या अर्थानं एवढं वर्णन गोड आहे आपल्या देशाचं. ऐका, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेला, पग पग लगता मेला, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. या देशामध्ये जर आपण विचार केला बाबा तर रामासारखे आचरण करणारी माणसं, सीतेसारख्या पतिव्रता माय माऊल्या या देशामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. इतरत्र कुठेही पाहायला भेटत नाही महाराज. एवढा पवित्र देश आपला. जहा सूरज सूरज पहले आकर डाले अपना डेरा, डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. सर्व देशाच्या अगोदर जर सूर्य कुठं हाजरी लावत असेल तर तो फक्त आणि फक्त भारत देश महाराज. आणि देशावरती जर उपकार कोणाचे असेल ना जास्त, तो फक्त एक जवान आहे आणि दुसरा आहे शेतकरी. आज जगवणारा सुद्धा शेतकरीचे आणि वाचवणारा सुद्धा एका शेतकऱ्याचाच पोरगा आहे महाराज. मला सांगा तुम्ही, आज आमदार खासदाराचा पोरगा तुम्हाला मिलिटरीमध्ये कधी पाहायला भेटणार नाही महाराज. आज तुम्ही कुठेही जा, कोणत्याही बॉर्डरवरती जा, गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं एका शेतकऱ्याचाच पोरगा त्या ठिकाणी आपल्याला. आपण जे आज सुखाने झोपतो, आज सुखाने या ठिकाणी कीर्तन करतो, भजन करतो, प्रवचन करतो, हे फक्त आणि फक्त एका देश जवानामुळे महाराज. अरे ज्या आई बापाचा फोन होता त्या पोराला, 6 महिन्यापासून गेलेलं पोरग, हो 6 महिन्याच्या नंतर त्या आई बाप त्याला फोन करतात की बाळा कमीत कमी दिवाळीला तू तरी घरी ये. पण दुसऱ्या दिवशी जर पोरग घरी येत असेल महाराज, हो आज जर फोन गेला, दुसऱ्या दिवशी जर त्या मुलाची जर प्रेत यात्रा घरी येत असेल, त्याच्यासारखं दुःख कोणतंही बाबा. हा बरेचसे उदाहरण आहे, येथे सांगायला आपल्याला वेळ नाही. पण आज केलेला फोन, पोरग म्हणतं बाबा मी उद्या घरी येणार आहे, पण त्याच पोराची प्रेत यात्रा जर उद्या घरी येत असेल तर याच्यासारखं दुःख मायबाबाचं कोणतं असलं पाहिजे. किती जणांचं दुःख आहे महाराज. अरे पोरग म्हणतं माझे बाबा गेले, बरोबर एक नाही. आई म्हणते माझा मुलगा गेला, बाप म्हणतो माझा मुलगा गेला. स्वतःची पत्नी वाट पाहते महाराज 6 महिन्यात. सगळ्यात जास्त त्याग कोणाचा असेल तर वीर पत्नीचा आहे बाबा. 6 महिन्यापासून गेलेला नवरा 6 महिने त्याग करणं एवढं सोपं नाही. 8 दिवस बाहेर राहिल्याच्या नंतर असं वाटतं कधी घरी जातो कधी नाही, बरोबर एक नाही अमोल महाराज. पण 6 महिने बाहेर राहून आईचा त्याग आहे, बापाचा त्याग आहे.
लेकरा बाळाचा त्याग, याच्यासारखं त्याग आणि समर्पण काय असू शकतं महाराज? हो, देश जवान जर म्हटलं, हो त्याच्यासारखे उपकार या जगाच्या पाठीवर कोणाचे नाही. म्हणून कर चले हम फिदा जानता साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. म्हणून जवान म्हटलं की एका देश जवानाचं नाव समोर येतं महाराज. देश म्हटलं की भारत देश आहे, राष्ट्र म्हटलं की महाराष्ट्र आहे, आणि संप्रदाय म्हटलं की वारकरी संप्रदायाचं नाव समोर येतं. लक्ष द्या, ज्ञानोबासारखं ज्ञान नाही, तुकोबासारखं वैराग्य नाही, नामदेवासारखी भक्ती नाही, गरुडासारखी भरारी नाही, सीतेसारखी पतिव्रता नाही, रामासारखं आचरण नाही, बापाविना दया नाही, बहिणीविना मया नाही, आईविना प्रेम नाही, भारत देशासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही, आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेल्या छत्रपतींसारखा दुसरा छत्रपती होणे नाही महाराज. छत्रपती अनेक झाले, मी नेहमी सांगत असतो, राजे अनेक झाले पण ते महाराज नाही झाले. लक्ष द्या बरं, राजे अनेक झाले पण ते महाराज नाही झाले, महाराज अनेक झाले पण ते राजे नाही झाले. पण जे राजेही होते आणि महाराजही होते त्या राजांचं नाव फक्त छत्रपती शिवाजी महाराज. हो, म्हणून आज दाड्या वाढवून आणि बाळ्या घालून आणि छत्रपती होत नाही. हा, नुसतं दाड्या वाढवायचा, चंद्रकोर लावायची, बाळी घालायची म्हणजे छत्रपती होत नाही महाराज. छत्रपती कोणाला म्हणतात ऐका, जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, नाही केली मजा सुखीला प्रजा, जा परोती नाही देणार, माय बहिणीची इज्जत राखणार, धन्य धन्य शिवाजी सरदार, शिवाजी टाळी वाजवा एक साथ. बारीक बारीक कोण होते छत्रपती शिवाजी महाराज ऐका. ते जिजाई साहेबांचे तुमच्या आमच्यावरती ना महाराष्ट्राच्या मातीवर उपकार आहे महाराज, की छत्रपतींसारखा हिरा जन्माला घातला, पुत्र देई ऐसा गुंडा, तिचं त्याचा ती लोकी झेंडा. आज छत्रपती शिवाजी महाराज जर नसते, ते स्वराज्य घडलं नसतं. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन व्यवहाराचा जर आपण विचार केला, एकही मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं या जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला भेटणार नाही. पण सगळ्याच्या हृदयात मंदिर करणारा राजा, सगळ्याच्या घराघराला मंदिर करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. म्हणून म्हणावं लागतं, मुजरा मानाचा एक साथ, हे मुजरा मानाचा शाहिराचा, महाराष्ट्रभूता चरणाचा, मुजरा मानाचा, हो मुजरा मानाचा, मुजरा मानाचा. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज ऐका. आज जे स्वराज्य घडलं असेल ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आपल्या आई बहिणीच्या कपाळावरचे जे कुकू दिसतं ना महाराज, याला कारणीभूत जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज मंदिरं दिसतात, हो हे कोणामुळे घडलं, याला कारणीभूत फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे का. माळी कोळी तेडी लोहार कुमार कुमार या सगळ्या जाती एकत्रित करून ज्यांनी स्वराज्य घडवलं ते राजांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. ऐका, 65 किलोची तलवार वागवतो त्यांचं नाव येसाजी, 2000 सैन्याची एकटं लढतो त्यांचं नाव बाजी, हात तुटले तरी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी, 8 तासात पुण्याहून दिल्लीला घोडा आणतो त्यांचं नाव संताजी. हा हा, शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्यांचं नाव धनाजी, धाण्या वाघाला एकटा सामोर जातो आणि उभा पाडतो त्यांचं नाव संभाजी. या सगळ्यांना एकत्रित करून जर स्वराज्य घडवतो तर राजांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जय हो. काय विश्वास होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. हो, दुश्मनाने सुद्धा म्हणावं की या जगाच्या पाठीवर दुसऱ्याच्या स्त्रीकडे पाहताना ज्याला आई दिसते, दुसऱ्याच्या स्त्रीकडे पाहताना ज्याला बहीण दिसते ना, या महाराष्ट्रातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. ऐका, सुभेदाराची सून ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने आणली होती महाराज, त्यावेळेस काळी वाजवा एक साथ, त्यावेळेस सुभेदाराने सुद्धा म्हणावं की जगाच्या पाठीवर राजा कोणतंही काम करेल पण दुसऱ्याच्या स्त्रीकडे पाहताना त्याला आई आणि बहीण दिसेल. ऐका, सुभेदाराची सून लय सुंदर,
जय हो सुभेदाराचे सुनले सुंदर माझ्या राजाने पाठविले जशीच्या तशी हो माझ्या राजा रे हो माझा सुभा रे हे माझा राजा रे माझा सुभा रे माझा राजा रे माझा सुभा रे माझा राजा रे माझा सुभा रे काय करतो तू तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे का काळ्या राणी धडपत होत तिच्या रूपाचं उन अशीच देखणे होते का मुसलमानाचे सुर त्या तरुणीलाही म्हणाला त्या तरुणीलाही म्हणाला राजा तो सिलवान राजा तो सिलवान हात वर म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान 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 हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की भारत माता की जोरदार आवाज काढायचा एकदा पुन्हा टाळी वाजवा एकदा जय श्रीराम श्रीराम तुम्ही जेवण नाही केलं तुम्ही थांबा जरासं हा जोरात जोरात जय श्रीराम हा जय श्रीराम वा विठाला विठाला छत्रपती म्हणावं महाराज देश म्हटलं की भारत देशाचं नाव आहे राष्ट्र म्हटलं की महाराष्ट्राचं नाव आहे आणि राजा म्हटलं की छत्रपतींचं नाव आहे हो मी नेहमी सांगत असतो संप्रदायाचा जर विचार केला ना बाबा आज जर विचार केला तर ज्ञानोबरासारखं ज्ञान जगाच्या पाठीवर कोणाकडेच नाही वैराग्य म्हटलं की तुकोबरायचं नाव समोर येतं आणि वारकरी संप्रदाय असा संप्रदाय या संप्रदायामध्ये कोणी येऊ शकतं महाराज या रे लहान तोर या ती भल ते नारी नर हो नारी असू द्या नर असू द्या कोणी असू द्या लहान असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या कोणी येऊ शकतं महाराज हो सरपंचाला सरपंच बनवणारे लोक याच चटईवरती आहे आणि सरपंच सुद्धा याच चटईवरती आमदार सुद्धा याच चटईवरती आहे आणि आमदार बनवणारे लोक सुद्धा याच चटईवरती म्हणजे इथं मतभेद केला जात नाही त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात हो या संप्रदायासारखा संप्रदाय होणे नाही महाराज कोणी या किती संत होऊन गेले कबीर मुमित लतीफ मुसलमान सेना नावी जाण विष्णुदासा मुसलमानाचे संत वारकरी संप्रदायात झाले हा ख्रिश्चन समाजाचे संत माळ्याचे संत तेल्याचे संत कोळ्याचे संत सगळे संत या वारकरी संप्रदायात होऊन गेले महाराज कोणी या खटनट यावे शुद्ध होणी जावे 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 पिंटी भावे चोका मेळा दवडी पिंटी भावे चोका मेळा दवडी पिंटी भावे चोका मेळा दवडी पिंटी भावे चोका मेळा डाळी वाजवावी गुढी उभारावी डाळी वाजवावी गुढी उभारावी डाळी वाजवावी गुढी उभारावी वाजवावी गुढी खट असू द्या नट असू द्या कोणी असू द्या वारकरी संप्रदायात यायला परवानगी महाराज पण इथं आल्याच्या नंतर पथ्य नाम विठोबाचे
म्हणजे पथ्य या ठिकाणी सांभाळता आलं पाहिजे. हो, माळ जर गळ्यात घातली त्याचं पथ्य सांभाळता आलं पाहिजे. हा कपाळाला गण लावला त्याचं सुद्धा पथ्य. पण काही गण लावले तरी हाय गेल्याशिवाय राहत नाही. एका बाईच्या नवऱ्याला म्हणलं काय तुमच्या नवऱ्याचं गण? हो, कपाळाला गण, नाकाला गण, तोंडाला गण, वाटाला गण, जिकडे तिकडे गंधच गण. त्या बाईला म्हटलं काय तुमच्या नवऱ्याचा गंध आहे? हो, ती बाई म्हणते महाराज त्यांच्या गंधावर तुम्ही जाऊच नका. हा, त्यांच्या गंधावर जाऊ नका. हो, ते जर कीर्तनाला गेले तर चांगला आपली जुनी चप्पल सोडून देतात तर नवी चप्पल घेऊन येतात. त्यांच्या गंधावर तुम्ही काय जाता? म्हणजे गंधावर जाणं महाराज. दुसऱ्याच्या संडास पुढे उभे राहिले 12,000 रुपये त्यांनी काढून घेतले. गंधावर काय जाता तुम्ही द्यायच्या? हो, माझा सांगायचा मुद्दा असा आहे. हो, या ठिकाणी आल्याच्या नंतर पथ्य फार सांभाळणं फार महत्वाचे महाराज. संत या जगाच्या पाठीवर झाले, मार्ग दावून गेली आधी. दयानिधी संतती आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. हो, या भूमीमध्ये संत झाले महाराज जगाच्या उद्धाराकरता. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजनांचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे. म्हणून संत जन्म घेत असताना जो समाज आडरानाला चाललेला आहे त्यांना सन्मार्गाला लावण्याकरता संतांची जात आहे महाराज. आज संत कोणालाही म्हणायला लागले लोक, पण मी नेहमी सांगत असतो संत कोणालाही म्हणून चालत नाही. आयसे संत झाले कली, तोंडी तंबाखूची नळी. ज्याच्या तोंडात तंबाखू आहे, नळ्या आहे, त्यालाच लोक संत म्हणायला लागले बाबा. पण खरे संत ते नाहीत. खरे संत त्यांना म्हणतात दया क्षमा ज्यांचे अंगी. बरोबर आहे की नाही? ऐसे संत ऐसे संत जाणा जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी. ज्याच्याकडे कृपाळूपणा आहे, ज्यांच्याकडे दया आहे, त्यांच्याकडे क्षमा करण्याची क्षमता आहे, त्यांना संत म्हणावं. संतांची व्याख्याच करत असताना अशी केली, कृपाळू तत्वे सती, अनावृते तत्वे सती, हित प्रापकत्वम संतत्वम. संतत्व कोणाला म्हणतात? जे कृपा करतात. हो, ज्यांच्याकडे दयाळूपणा आहे, ज्यांच्याकडे रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले. जे रंजले गांजले त्यासे म्हणे जो साधू रंजले गांजले दासी म्हणावे तोचे साधू यांना संत म्हणावं महाराज. आणि त्याच ठिकाणी देवाचं अस्तित्व सिद्ध करावं. कोणालाही संत म्हणून चालत नाही. म्हणून जर तुम्हाला सुखाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर महाराज म्हणतात संत संगतीमध्ये येणं फार गरजेचे. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. एकदा सर्वांनी वर हात करा. करांवर हात. आता झालं कीर्तन. विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. असे अनेक संत होऊन गेले महाराज. आज एक संतांचं गीत फार गाजलं बरं का बाबा. खाटू श्याम बाबा त्यांना म्हणतात. हो, बरेचसे लोक म्हणतात महाराज ते. आणि ते माझ्याकडे ती वापर आली ते म्हणजे तुम्ही म्हणा जाता ते मला एवढाचा प्रयत्न करूच आपण आता. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आवो ना. तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में रास तेरा जल्दी आओ ना. हे हारे के सहारे बाबा, हारे के सहारे बाबा
एकदा वा गोड बर का. आज या संताचं भजन भरपूर गाजलं बाबा. प्रत्येक जण तो म्हणायला लागला. आमच्या गणेश भाऊची बरेचशे वेळ या ठिकाणी मंडळी सगळ्यांनी म्हणावं ते म्हणाच महाराज म्हणून म्हणण्याचा प्रयत्न केला बरं का गणेशराव. ते पाहिजे तसं जमलं नाही आपल्याला. त्या जमण्याकरता त्याला परिश्रम तसे घ्यावे लागतात महाराज. मला या सप्त्याचा एवढा आनंद वाटला बाबा की आज तरुण मंडळ या ठिकाणी भरपूर तिकडे वाट्यावर बसले महाराज आणि एक या पायरीवर बी बसलेले. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण आज तरुण मंडळ कुठं पाहायला भेटत नाही. पण तुम्ही खऱ्या अर्थानं रोपटं लावलं बघा. अनुकूल परिस्थितीमध्ये कोणी पारमार्थ करतं बरोबर आहे की नाही. पण प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत असताना सुद्धा तुमच्या सप्त्याची एका दिवसावर तुमचा सप्ताह बाबांनी उभा केला म्हणजे वैभव बाबाचं बरोबर आहे की नाही. एकच दिवस ज्या दिवशी सप्ताह चालू व्हायचा त्याच दिवशी तुम्ही सगळं केलं. हे करण्याकरता मुकरदम चांगला पाहिजे तेव्हाच होतं बरे. तसं होत नाही. म्हणून मुकरदम बाबा म्हणजे मोठे माणसं महाराज. अभ्यासाने मोठे ज्ञानाने मोठे आणि खऱ्या अर्थानं आपल्या माणसाची किंमत आपण केली पाहिजे. तुम्ही त्या किमतीला जागा राहतात म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आज बाबांचं श्रेय पंचक्रोशीला लाभलं म्हणून आज या ठिकाणी परमार्थ उभा राहिला बरोबर आहे की नाही. नाही तर आपल्याला हे दिवस पाहायला भेटले नसते महाराज. आज परमार्थ आहे म्हणून लोकांचे विचार जागी बाबा. नाही तर परमार्थ जर नसता तर लोकांनी काय केलं असतं ते सांगायची वेळ नाही. आज बरेचसे लोक काय करतात ते तुम्ही आज सोशल मीडियावरती पाहतात. पण खऱ्या अर्थानं आज परमार्थ गावोगावात बाबांनी उभा केला. बऱ्याच ठिकाणी तिकडं आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बाबाच्या माध्यमातून गेलेलो आहेत महाराज. जेवढी श्रद्धा बाबांवरती लोकांची आहे त्याचं कारण फक्त एवढंच आहे बाबांनी केलेल्या कर्माची पोचपावती महाराज. विठाला विठाला या माणसाचं कर्म चांगलं असतं ना त्या कर्माला लोक जागा राहतात. म्हणून बाबाचं कर्म गेले इतके दिवस झाले परमार्थ ते कुठं डाग नाही महाराज. म्हणून आज तुम्ही त्याच्यावर एवढे प्रेम करतात. आज तरुण पोरं या ठिकाणी बसले. मी नेहमी सांगत असतो जवानी आहे तरुण काय पाहतो वरून. काळ आल्यावर सगळ्याला जायचं मरून. शेजारी पाजारी रडतील वरून पण तुला टाकतील ना परून. म्हणून घ्या परमार्थ करून जा उद्धारून. पुन्हा मनुष्य जन्माला कशाला यायचं फिरून. काही केलं तरी मिळेल महाराज पण मनुष्य जन्म माणसाला प्राप्त होणार नाही. तरुण आहे जवान तोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. गीता ज्ञानेश्वरी संस्कृतीवर ठेवू भान तरच उंच होईल या भारत देशाची मान. उंच करायची असेल मान तर माता मावले आपल्या पोराला शिकवा दारू प्यायचा आहे ना. नाही आपल्या पोराला शिकवा पसाय दान तरच उंच होईल या भारत देशाची मान. आता फार अवघड झालं. पोराचं वय झालं 8. पोरग वरातीत नाचतं ताट. त्याला शिकवा तुम्ही हरिपाठ नाही तर म्हातारपणी लागल वाट. नसन लागून घ्यायची वाट तर त्याला दाखवाय सप्त्याची वाट. तीर्थे घडतील 360. मग तीर्थ जर आम्हाला जर जीवनात पाहिजे असेल तर मग हाच मंडप राहिला महाराज. पैशाने समाधान माणसाला जीवनात प्राप्त होत नाही. पैशाने संस्कार माणसाला मिळत नाही. संस्काराचा मंडप फक्त एवढा आहे. आज पैसा भरपूर आहे लोकांकडं. चंद्रावर प्लॉटिंग करणारे काही दिवसांनी लोक. पण चंद्रावर जरी प्लॉटिंग केली तर समाधान आणि संस्कार फक्त एवढ्याच मंडपामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणून तुम्हाला जाता जाता सगळ्यांना कळकळीची विनंती की या धर्ममंडपामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या पोराला आणायचं शिका. आज कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अशा मुलाचा खऱ्या अर्थानं हरिक देवाला वाटत असेल महाराज की आज 2 घंटे झाले जाता जाता 2-2 रुपये बक्षीस घेऊन जायचं तुम्ही बरं. पण 2च रुपये माझ्या खिशामध्ये. तुम्ही ठरवा आता कोणाला घ्यायचे तर. त्याच्यातले 102 रुपये दिले होते अन्नदात्याने त्यातले 100 तर गेले पण 2 रुपये राहिले. ऐका माझा मुद्दा सांगायचा एवढा आहे की संस्कार फार महत्त्वाचे महाराज. जीवन जगत असताना संत जीवनामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं जायला शिका. संतांचं जर तुम्ही नाही ऐकलं तर परिणाम हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल हे सरस सेवाची बा काळ बांधून नेईल. 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 हे कल्याणार्धनी आमचे काय बाजाईल. वर्तमान
कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे हे लटिकाचे बोलू आम्ही वर्तमान कोटे लटिकाचे बोलू आम्ही वर्तमान कोटे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा पिंगागे बाई पिंगागे अवघादा गडतिंगागे अवघादा गडतिंगागे अवघादा गडतिंगागे अवघादा गडतिंगागे अवघादा गडदिंगागे अवघादा गडदिंगागे अवघादा गडदिंगागे अवघादा गडदिंगागे करुणी उचित हो करुणी उचित प्रेम घाली सुया घ्या मणी घ्या दातात दातून घ्या ग कुणी कोणी काळा म्हणा कोणी काळा वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावधानी भजने लागा देव करा कलवारी हे वारी माझ्या मलाईची वारी मलाईची वारी माझ्या मलाईची वारी मल्हारीची वारी मल्हारीची हात वर करा एकदा याच्याकडे कॅमेरा फिरवा करा वर आलं कीर्तन आता करा हा पिंगळा माधवारी टाळी वाजवा जय हो वा श्याम महाराज हरी बोल जय हो महाराज म्हणतात तुम्ही संतांचं ऐका का संतांचं ऐकल्यानंतर सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं तुम्हाला प्राप्त होईल काळापासून तुम्ही दूर वसाल सुख तुम्हाला प्राप्त होईल जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही संत संगतीचे काही सांगू सुख आपणा पारिके नाही देते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी यथामती यथावकाश जसं माझ्या बुद्धीला पचेल उचेल त्याप्रमाणे या ठिकाणी मी सेवा करण्याचा प्रयत्न केला या अभंगाचा अर्थ असाच असेल असा अजिबात माझा दुराग्रह नाही बरं का कारण या स्टेजला उभं राहिल्याच्या नंतर समाजाकडे पाहून अभंगाचा बदल माणसाला करावा लागत असतो खऱ्या अर्थानं बाबासारखे माणसं या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या पुढं आपल्यासारख्या माणसाने काय बोलावं मार ज्यांच्याकडूनच शिकलो कीर्तन करायचं त्यांच्या पुढं खऱ्या अर्थानं बोलणं हे खऱ्या अर्थानं उचित ठरत नाही पण बाबासुद्धा खऱ्या अर्थानं मनाचा मोठेपणा करतून ते आमचे कीर्तन श्रवण करतात आनंदाची गोष्ट आहे महाराज आमचंही भाग्य आहे खऱ्या अर्थानं बाबा उपस्थित आहेत झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतो सिस्टमवाल्यापासून ते वादकापर्यंत आणि वादकापासून ते त्या पोरावर वाट्यावरच्या पोरापर्यंत सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली